नमस्कार मित्रांनो, निळावंती एका शापित ग्रंथाची कहाणी या कथेचा हा चौथा आणि अंतिम भाग आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी बघावेत. या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येतील. कथेच्या चौथ्या आणि अंतिम भागाला आता सुरुवात करू. आबासाहेबांनी आपल्या खिशात ठेवलेला तो कागद बाहेर काढला, ज्यावर त्यांच्या खानदानी खजिन्याचा उल्लेख करण्यात आला होता आणि ज्यावर निळावंती ही अक्षरं उलटी लिहिली होती. आबासाहेबांनी तो कागद काशीसमोर धरला. ती कविता वाचताच काशीच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटलं. भीमा आणि आबासाहेब दोघेही त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. काशी म्हणाला, याचं उत्तर तर अगदी सोपं आहे, आणि त्याने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. तो बोलू लागला, ही घटना माझ्या जन्माच्या आधीची आहे आणि माझं वय आता 1100 वर्ष आहे. त्यामुळे ही घटना खूपच जुनी आहे. तुम्ही ही कथा अगदी लक्षपूर्वक ऐका, कारण याच कथेमध्ये तुमच्या खजिन्याचं रहस्य लपलंय. इतकं बोलून काशी काही क्षण शांत झाला आणि पुढे म्हणाला, पूर्वीची लोक खूप बुद्धिमान होती. त्यांना माहिती होतं की मनुष्य निसर्गाशी तितका एकरूप होऊ शकत नाही जितके पशुपक्षी, झाडं आणि वनस्पती झाले असतात, आणि याच कारणामुळे ते या सृष्टीमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवतात. निसर्गाच्या नियमांबद्दल त्यांना आपल्यापेक्षा कितीतरी अधिक ज्ञान असतं. जरा विचार करा, हजारो पक्षी कोणत्याही दिशादर्शकाशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. दरवर्षी ते हे नेमकं कसं करू शकतात? निसर्गाची स्वतःची एक भाषा असते, जिच्या माध्यमातून तो आपल्याशी संवाद साधत असतो. पूर्वीच्या काळातील मनुष्यांना सुद्धा ती भाषा समजत होती, पण जसजसा मनुष्य यंत्राचा आधार घेऊ लागला तसतशी त्याला निसर्गाशी संवाद साधण्याची गरज कमी वाटू लागली. ज्या लोकांना अजूनही निसर्गाची रहस्ये जाणून घ्यायची होती त्यांच्यासाठी एकमेव मार्ग होता, तो म्हणजे प्राणी. त्यांच्याशी संवाद साधूनच निसर्गाची लपलेली रहस्ये उलगडता येऊ शकत होती. त्यामुळे मनुष्य कायमच प्राण्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आला होता. मात्र यामध्ये यशस्वी होणारे फारच विरळ लोक होते, आणि त्यांनाही एखाद्या विशिष्ट प्राण्याची भाषाच अवगत होत असे. पण तेवढं पुरेसं नव्हतं. नंतर कोणीतरी असा शोध लावला की एखाद्या मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याला पहिल्यांदा पाजलं जाणारं पाणी जर जंगलामध्ये ठेवलं आणि ते पाणी जंगलातील सर्व पशुपक्षी आणि प्राण्यांनी प्यायलं, तर त्या पाण्याचा एक घोट त्या मुलाला पाजल्यास ज्या ज्या प्राण्यांनी ते पाणी प्यायला असेल त्या सर्व प्राण्यांच्या भाषा त्या मुलाला अवगत होतील. हा प्रयोग शोधून काढणारा मनुष्य म्हणजे निळावंतीचा पिता होता. जेव्हा निळावंतीचा जन्म होणार होता त्याच्या 3 दिवस आधी तिच्या वडिलांनी जंगलामध्ये एका भांड्यात पाणी भरून ठेवलं होतं. त्या 3 दिवसांमध्ये जंगलातील जवळजवळ सर्व प्राण्यांनी त्या पाण्याला आपलं तोंड लावलं होतं. निळावंतीचा जन्म झाल्यानंतर लगेचच तिच्या वडिलांनी तिला ते पाणी पाजलं. त्याचा परिणाम असा झाला की निळावंती चिमणी, मुंगी, कावळा, कुत्रा आणि अशा अनेक प्राणी पक्ष्यांची भाषा समजू लागली. निळावंतीला प्राण्यांची भाषा समजत होती, त्यामुळे ती त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरं सुद्धा देत असे. पण जेव्हा गावातील लोकांना हे समजलं की त्या छोट्याशा मुलीच्या तोंडातून माणसांची भाषा बोलण्याआधी प्राणी पक्ष्यांसारखे आवाज बाहेर पडतात, तेव्हा त्यांनी तिच्या वडिलांना सांगितलं, ही मुलगी शापित आहे. हिच्यामुळे आपल्या गावावर एखादं संकट येऊ शकतं. तुम्ही तिला जिवंत ठेवू शकत नाही. निळावंतीच्या वडिलांनी गावकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हा केवळ त्यांनी केलेल्या प्रयोगाचा परिणाम आहे, पण त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास कोणीही तयार नव्हतं. गावात पंचायत भरवण्यात आली आणि सर्वांनी एकमताने असा निर्णय घेतला की जी मुलगी प्राण्यांसारखे आवाज काढते तिला जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. गावकऱ्यांना भीती होती
की कदाचित तिच्या माध्यमातून जंगलातील हिंस्र पशु, साप, विंचू आणि इतर वन्यजीव गावात प्रवेश करतील आणि त्यांच्या मुलांना किंवा प्रियजनांना नुकसान पोहोचवतील. त्याआधीच जर या मुलीला मारून टाकलं तर अशी वेळच येणार नाही असं त्यांना वाटत होतं. निळावंतीच्या वडिलांनी तो प्रयोग केवळ एका उद्देशाने केला होता. त्यांना पशुपक्ष्यांच्या अद्भुत जगातील रहस्य समजून घ्यायची होती. भूकंप होणार आहे का? उल्कापात होणार आहे का? पूर येणार आहे का? पाऊस पडणार आहे का? किंवा एखाद्या नैसर्गिक संकटाची चाहूल लागणार आहे का? या गोष्टींचा अंदाज या प्राण्यांना माणसांपेक्षा अधिक कसा येतो हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. जर या प्राण्यांकडून आपल्याला अशा घटनांची माहिती आधीच मिळू शकली तर आपण माणसांचं कितीतरी संकटांपासून संरक्षण करू शकतो असा त्यांचा विश्वास होता. पण पंचायतने घेतलेल्या निर्णयाची माहिती जेव्हा निळावंतीच्या आईवडिलांना मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. निळावंतीची आई म्हणाली, काहीही करून आपल्याला या मुलीला वाचवलं पाहिजे. प्राण्यांची भाषा तिला समजते म्हणून आज तिच्या जीवावर बेतलं आहे तेच प्राणी आता तिचं रक्षण करतील. फक्त 12 दिवसांच्या निळावंतीला घेऊन तिचे आई वडील गावातून जंगलाच्या दिशेने पळून गेले आणि तिला घेऊन जंगलातच राहू लागले. निळावंतीला सुद्धा जंगल खूप आवडलं आणि जंगलातील हिंस्र पशूंनाही निळावंती आपलीशी वाटू लागली. ज्या ज्या प्राण्यांची भाषा निळावंतीला येत होती ते सर्व प्राणी तिच्यावर खूप प्रेम करू लागले. ज्या प्राण्यांची भाषा तिला माहीत नव्हती त्यांच्या सोबत राहता राहता निळावंतीने त्यांची भाषा सुद्धा शिकून घेतली. ती 2 वर्षांची होईपर्यंत जंगलातील जवळजवळ प्रत्येक जीवाची भाषा तिला बोलता आणि समजता येत होती आणि त्याचबरोबर ती आपल्या आईवडिलांशी माणसांच्या भाषेत सुद्धा बोलत होती. तिच्या वडिलांचं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण झालं होतं. निळावंतीच्या माध्यमातून त्यांना अशी रहस्य समजू लागली होती ज्यांच्याबद्दल त्यांनी यापूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. अनेक वेळा एखादा प्राणी किंवा साप निळावंतीला जमिनीखाली गाडलेल्या खजिन्याबद्दल सांगत असे. मग निळावंतीचे वडील त्या ठिकाणी जाऊन तो खजिना बाहेर काढत आणि त्यातील बरीच संपत्ती गुप्तपणे गरिबांना मदत करण्यासाठी वापरत असत. अशाच प्रकारे 16 वर्ष निघून गेली. आता निळावंती एका अत्यंत सुंदर किशोरीमध्ये रूपांतरित झाली होती. एकदा अशी घटना घडली की 5-6 लुटारू कुठून तरी निळावंतीच्या वडिलांचा पाठलाग करत त्या जंगलात पोचले. निळावंती आणि तिच्या कुटुंबाला जगण्यासाठी आवश्यक असणारी जवळजवळ प्रत्येक गोष्ट त्या जंगलातूनच मिळत होती. थोडाफार खर्च फक्त कपड्यांवर होत असे. त्यामुळे आतापर्यंत मिळालेला बराचसा खजिना त्याच गुहेमध्ये साठवून ठेवला होता. लुटारूंनी तो खजिना पाहिला आणि त्यांच्या डोळ्यांपुढे अक्षरशः चमक आली. एवढा मोठा खजिना कोणतीही मेहनत न करता मिळणार ही त्यांच्यासाठी प्रचंड आनंदाची गोष्ट होती. निळावंती जंगलात उपस्थित असताना कोणताही अनोळखी मनुष्य त्या गुहेच्या आसपासही येऊ शकत नव्हता. कारण जंगलातील सर्व प्राणी तिचं रक्षण करत होते आणि जंगलात कुठेही कोणतीही घटना घडली तरी त्या प्राण्यांच्या माध्यमातून निळावंतीला त्याची माहिती लगेच मिळत असे. पण लुटारूंनी खजिना बळकावण्यासाठी निळावंतीच्या आई-वडिलांची हत्या केली. ही घटना एका गरुडाच्या माध्यमातून निळावंतीला लगेच समजली. मात्र तिथे पोचायला तिला थोडा उशीर झाला. ती तिथे पोचली तेव्हा लुटारू तिथून निघून गेले होते. मात्र ते फार दूर जाऊ शकले नव्हते. निळावंतीने जंगलातील सर्व प्राण्यांना संदेश पाठवला. यांच्यापैकी एकही जण जिवंत जंगलाबाहेर जाता कामा नये. लुटारू जंगलातून बाहेर पडू शकले नाहीत. रस्त्यातच हत्तींच्या एका कळपाने त्यांना चिरडून ठार केलं. पण या घटनेने निळावंतीला आतून हादरवून टाकलं. तिच्या हृदयावर फार मोठी जखम झाली होती. तिचे वडील अत्यंत साध्या स्वभावाचे मनुष्य होते. त्यांनी आयुष्यात कधीही कोणाचंही वाईट व्हावं अशी इच्छा केली नव्हती. आतापर्यंत जंगलातील पशुपक्षीच निळावंतीचं सर्वस्व होतं. त्यांच्यासाठी जगणं आणि त्यांच्यासाठीच मरणं हे निळावंतीच्या आयुष्याचं उद्दिष्ट झालं होतं. पण तिच्या आईवडिलांच्या हत्येनंतर तिच्या आयुष्यात आणखी एक उद्देश निर्माण झाला. समाजातील वाईट लोकांचा नाश करणं. मात्र त्यासाठी स्वतः मृत्यूच्या तावडीतून वाचणं आवश्यक होतं. तिने जंगलातील प्राण्यांना विचारून संजीवनी बुटीचा शोध घेतला.
ती बुटी खाल्ल्यानंतर मनुष्य मृत्यूला काही काळ टाळू शकतो असं तिला प्राण्यांकडून समजलं. निळावंतीने ती बुटी खाल्ली आणि त्यानंतर ती मृत्यूच्या भीतीपासून सुद्धा मुक्त झाली. तिने समाजासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या अनेक लोकांचा नाश केला आणि त्याचबरोबर आपल्या वडिलांप्रमाणेच अनेक गरजू लोकांची मदत सुद्धा केली. तिच्या अमरत्वामुळे आणि प्राणी पक्ष्यांची भाषा समजण्याच्या तिच्या अद्भुत शक्तीमुळे तिची गणना कुंभाडांमध्ये होऊ लागली. कुंभाड म्हणजे असे लोक ज्यांच्याकडे अद्भुत आणि अलौकिक शक्ती असतात. त्यांची गणना भगवान शिवाच्या गणांमध्ये सुद्धा केली जाते. एके दिवशी एक तरुण व्यापारी जंगलाच्या रस्त्याने कुठेतरी जात होता. तो बैलगाडीत आपला माल भरून एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन तो विकत असे. तो यापूर्वी कधीही या मार्गाने गेला नव्हता. त्यामुळे या जंगलात अनोळखी व्यक्तीने प्रवेश करणं पूर्णपणे प्रतिबंधित आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती. कारण निळावंतीच्या आईवडिलांची हत्या झाल्यापासून जंगलातील सर्व प्राणी निळावंतीच्या सुरक्षेबद्दल अधिकच जागरूक झाले होते. ते कोणत्याही अनोळखी मनुष्याला जंगलात प्रवेश करू देत नसत. पण तो व्यापारी अनभिज्ञपणे जंगलाच्या आतपर्यंत आला होता. त्याला पाहताच लांडग्यांनी त्याच्या बैलगाडीचा पाठलाग सुरू केला. लांडग्यांचा कळप पाहून बैल घाबरले आणि त्यांनी जोरात धावायला सुरुवात केली. बैलगाडी अतिशय वेगाने उडली गेल्यामुळे ती दगडांवर आपटून तुटून पडली. व्यापारी खाली फेकला गेला आणि बेशुद्ध झाला. बैल मात्र जंगलाच्या बाहेर पळून गेले. निळावंतीला त्या व्यापाऱ्याबद्दल समजताच ती त्याच्याजवळ पोचली. तिने पाहिलं की एक देखणा तरुण तिथे बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जर त्याच्यावर उपचार केले गेले नाहीत तर तो मरण्याची शक्यता होती. निळावंती त्याला आपल्या सोबत आपल्या गुहेत घेऊन गेली. निळावंतीला औषधी वनस्पती आणि जडीबुटींचं चांगलं ज्ञान होतं. त्यामुळे तिने त्याच्यावर योग्य उपचार केले. 2 दिवसांनंतर त्या तरुणाला शुद्ध आली. डोळे उघडल्यानंतर त्याने पाहिलं की एक अतिशय सुंदर मुलगी त्याची काळजी घेत होती. त्याने निळावंतीशी बोलणं सुरू केलं आणि आपलं नाव सलील असल्याचं सांगितलं. निळावंतीने सलीलला सांगितलं की तो पूर्णपणे बरा होण्यासाठी अजून काही दिवस लागतील. त्या काही दिवसांमध्येच सलीलचं निळावंतीवर प्रेम जडलं. काही दिवसात सलील पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर त्याने आपल्या मनातील भावना निळावंती समोर व्यक्त केल्या. निळावंतीला सुद्धा सलील आवडला होता आणि त्याची ही अवस्था होण्याला आपणच कारणीभूत आहोत असं तिला वाटलं होतं. सहानुभूती ही सुद्धा प्रेम निर्माण होण्याचं एक कारण असतं आणि याच कारणामुळे निळावंतीला सुद्धा सलीलवर प्रेम झालं होतं. सलीलने निळावंतीला विवाहासाठी विचारलं. निळावंतीने सांगितलं की ती त्याच्याशी विवाह करेल, पण तिच्या काही अटी आहेत. सलीलने त्या अटी काय आहेत असं विचारलं. तेव्हा निळावंतीने सांगितलं, माझी पहिली अट अशी आहे की तू रात्री कधीही माझ्यासोबत झोपणार नाहीस, आणि दुसरी अट अशी आहे की जर मी रात्री कुठे गेले तर तू मला शोधण्यासाठी माझ्या मागे येणार नाहीस. सलीलने तिच्या दोन्ही अटी मान्य केल्या. 5 वर्ष ते दोघे अतिशय आनंदाने एकत्र राहिले. एके दिवशी दुपारच्या वेळी निळावंती आणि सलील जंगलामध्ये फिरत होते. तेवढ्यात त्यांना एक मुंगूस आणि एक मुंगसणी कुठेतरी जाताना दिसले. मुंगसणी खूप उदास दिसत होती. निळावंतीने तिला विचारलं, तू एवढी दुःखी का आहेस? मुंगसणीने सांगितलं, माझा पती आंधळा आहे, त्यामुळे मी त्याला कधीही एकटं सोडू शकत नाही. निळावंतीकडे अंजन होतं. तिने ते अंजन त्या मुंगसाच्या डोळ्यांमध्ये लावलं आणि क्षणातच त्या मुंगसाला सर्व काही दिसू लागलं. आपल्या पतीची दृष्टी परत आल्याचं पाहून मुंगसणी अत्यंत आनंदी झाली. तिने निळावंतीला 2 दिव्य रत्न दिली आणि म्हणाली, ही दोन्ही रत्ने अतिशय शक्तिशाली आहेत. यापैकी पहिलं रत्न ज्याच्याकडे असेल तो कोणत्याही व्यक्तीच्या मनातील विचार जाणून घेऊ शकतो, आणि दुसरं रत्न ज्याच्याकडे असेल त्याचा कोणत्याही व्यक्तीकडून कधीही पराभव होणार नाही. निळावंतीचा पती सलील दूर उभा राहून हे सर्व पाहत होता. नंतर त्याने निळावंतीला त्या रत्नांबद्दल विचारलं. निळावंतीने भोळेपणाने त्याला सर्व काही सांगितलं. मात्र तिने त्याला फक्त एका रत्नाबद्दल सांगितलं,
ज्याच्यामुळे कधीही पराभव होत नाही. दुसऱ्या रत्नाबद्दल तिने काहीही सांगितलं नाही. याचं कारण सलीलवर तिचा विश्वास नव्हता असं नव्हतं, तर तिला त्या रत्नाची परीक्षा घ्यायची होती. सलीलच्या मनात विचार आला की नेहमी विजय मिळवून देणारं ते रत्न जर आपल्याकडे असेल तर किती चांगलं होईल. त्याने निळावंतीकडे ते रत्न मागितलं. निळावंतीने त्याला विचारलं, तुला त्याची काय गरज आहे? पण सलीलने आपल्या मनातील खरा हेतू तिला सांगितला नाही. मात्र निळावंतीने तिच्याकडे असलेल्या दुसऱ्या रत्नाच्या प्रभावामुळे त्याच्या मनातील विचार जाणून घेतले. तिला समजलं की सलीलला जंगलाच्या बाहेर जाऊन ज्या राज्यामध्ये हे जंगल होतं त्या संपूर्ण राज्यावर विजय मिळवायचा होता. ते रत्न त्याच्याकडे असेल तर हे काम त्याच्यासाठी अत्यंत सोपं झालं असतं. सलीलच्या मनातील हा विचार समजल्यावर निळावंतीला आश्चर्य वाटलं, पण तिने आपल्या चेहऱ्यावर त्याचा कोणताही परिणाम दिसू दिला नाही आणि सलीलला याबद्दल काहीही कळू दिलं नाही. एके रात्री निळावंती आणि सलील आपल्या अटींमुळे वेगवेगळे झोपले होते. सर्वत्र शांतता पसरली होती. तेवढ्यात सलीलला दूर कुठेतरी लांडग्यांच्या विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. तो लांडगा निळावंतीला सांगत होता की आता तिने भगवान शिवाच्या गणांमध्ये जाऊन राहायला हवं. पण शिवगणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी जी वस्तू आवश्यक होती तो एक प्रकारचा ताईत होता. त्याच ताईताबद्दल लांडगा तिला सांगू इच्छित होता. निळावंतीने लांडग्याचा संदेश ऐकताच ती लगेच नदीच्या दिशेने निघाली. निळावंती गेल्यानंतर थोड्याच वेळाने सलील सुद्धा तिच्या मागे निघाला. सलील आपला पाठलाग करत आहे हे निळावंतीला समजलं होतं, पण तिने त्याला अडवलं नाही. नदीच्या काठावर पोचल्यावर लांडगा निळावंतीला भेटला आणि त्याने सांगितलं की थोड्याच वेळात एक प्रेत नदीतून वाहत येईल. त्याच्या कमरेला तो ताईत बांधलेला असेल, ज्याच्या मदतीने ती भगवान शिवाच्या गणांमध्ये सामील होऊ शकणार होती. निळावंती नदीच्या काठावरच त्या प्रेताची वाट पाहत बसली. मध्यरात्रीच्या सुमारास नदीतून एक प्रेत वाहत आलं. निळावंती त्या प्रेताजवळ गेली आणि त्याला ओढून नदीच्या काठावर घेऊन आली. सलील संपूर्ण घटना एका झाडामागे लपून पाहत होता. निळावंतीची पाठ सलीलच्या दिशेने होती, त्यामुळे ती नेमकं काय करत आहे हे त्याला दिसत नव्हतं. निळावंतीने प्रेताच्या कमरेला बांधलेला ताईत पाहिला. तो खूपच वेगळा दिसत होता आणि चमकत होता. निळावंती ताईत सोडवू लागली, पण तो इतका घट्ट बांधला होता की तो काही केल्यास सुटत नव्हता. निळावंतीने आजूबाजूला पाहिलं की तो कापण्यासाठी काही वस्तू मिळतीये का, पण तिथे दगड सुद्धा नव्हते, फक्त वाळू होती. त्यामुळे निळावंती ती दोरी दातांनी तोडण्यासाठी त्या प्रेतावर वाकली. मागून ही घटना पाहणाऱ्या सलीलला असं वाटलं की निळावंती ते प्रेत खात आहे. तो खूप घाबरला आणि निळावंतीला काही कळू नये म्हणून पळतच गुहेत जाऊन बसला. पण सलीलला हे माहीत नव्हतं की निळावंतीने त्याला आपल्या मागे येताना पाहिलं होतं. मोठ्या प्रयत्नांनी तिने तो ताईत काढला आणि तो घेऊन निळावंती आपल्या गुहेत परत आली. सलील तिथेच बसला होता. त्याने निळावंतीला विचारलं की ती कुठे गेली होती. निळावंतीने त्याला विवाहाच्या वेळी घातलेली अट आठवून दिली. पण सलील म्हणाला की त्याला सगळं माहीत आहे. ती प्रेत खाण्यासाठी गेली होती आणि आता त्याला अशा स्त्रीशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीये. तो तिला सोडून जात आहे असं त्याने तिला सांगितलं. निळावंतीने सुद्धा त्याला अडवलं नाही, पण ती प्रेत खात नव्हती हे समजावून सांगण्याचा प्रयत्न तिने केला. मात्र सलील काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो लगेच तिथून निघून गेला. निळावंतीला भगवान शिवाच्या गणांमध्ये सामील होण्यासाठी आवश्यक असलेला ताईत मिळाला होता. पण तिने विचार केला की जाण्यापूर्वी आजपर्यंत तिने जेवढं ज्ञान मिळवलं आहे त्या ज्ञानाचा वारसा एका ग्रंथाच्या रूपात मागे ठेवावा. तिने सुरुवातीपासून सर्व काही लिहायला सुरुवात केली. मुंगीची भाषा कशी समजावून घ्यावी, तिचे संकेत काय असतात, अशा अनेक गोष्टी तिने विचारात घेतल्या. त्याचप्रमाणे हळूहळू तिने जंगलातील सर्व प्राण्यांविषयी लिहिलं, त्यांच्या भाषा लिहून ठेवल्या. यामध्ये बराच काळ निघून गेला. तो एक खूप मोठा ग्रंथ बनला ज्याला कोणतंही नाव नव्हतं. तो वाचण्याचा कोणताही ठराविक क्रम सुद्धा नव्हता. तो फक्त अनेक प्रकारच्या माहितींचा एक मोठा संग्रह होता.
त्यामध्ये आत्म्यांशी संपर्क साधण्याचे मार्ग सुद्धा लिहिले होते. आता तिला असा एक शिष्य हवा होता ज्याला हा ग्रंथ वाचण्याची पद्धत आणि त्यातील रहस्ये ती समजावून सांगू शकेल. पण एवढं महत्वाचं ज्ञान ती इतक्या सहजपणे कोणत्याही व्यक्तीला सोपवू शकत नव्हती. ती दररोज याच शोधात असायची की तिला असा कोणी व्यक्ती मिळेल का ज्याला हे ज्ञान शिकायचं आहे, पण तो त्याचा गैरवापर करणार नाही. एके दिवशी नेहमीप्रमाणे ती जंगलात फिरत असताना तिला मी सापडलो. एका कुमारिकेने समाजाच्या बदनामीच्या भीतीने मला जंगलात सोडून दिलं होतं. निळावंतीने माझ्या आईपेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे माझं संगोपन केलं. मी सुद्धा मोठा होत असताना प्राण्यांची भाषा आणि निळावंतीने त्या ग्रंथात लिहिलेलं सर्व ज्ञान शिकत गेलो. मात्र त्यासाठी मला तो ग्रंथ वाचण्याची गरज पडली नाही. जेव्हा मी 16 वर्षांचा झालो, अगदी आत्तासारखा, तेव्हा निळावंतीला मी आई म्हणूनच हाक मारत असे. तिने मला तिची आणि माझी भेट कशी झाली याची संपूर्ण कहाणी सांगितली आणि ती म्हणाली की आता तिला तिच्या खऱ्या ठिकाणी जायला हवं. तिने मला संजीवनी विद्या दिली, ज्यामुळे मी दीर्घायुष्य झालो आणि माझं वयही तिथेच थांबलं. गेल्या 1000 वर्षांपासून मी 16 वर्षांचाच आहे. संजीवनी विद्या दिल्यानंतर निळावंतीने एका मंत्राचा उच्चार केला आणि तिला घेण्यासाठी शिवगणिका तिथे आल्या. त्यांच्यासोबत निळावंती कायमची शिवगणांमध्ये राहण्यासाठी निघून गेली. त्यानंतर मी भटकत भटकत या जंगलात आलो आणि इथे स्थायिक झालो. तेव्हापासून मी इथेच राहतो आणि या जंगलाचं रक्षण करतो. काशीने आपली कहाणी पूर्ण केली. पण तू आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीस, भीमा म्हणाला. हो, मी सांगायचं विसरलो की तुमच्या पूर्वजांनी लिहिलेल्या कवितेमध्ये ज्या सागर तीर्थाचा उल्लेख आहे तो समुद्रासाठी लिहिलेला नाहीये. खरं तर सागर तीर्थ हे त्या ठिकाणाचं नाव आहे जिथे निळावंतीचा जन्म झाला होता. 1000 वर्षांच्या काळात त्या ठिकाणाचं नाव नक्कीच बदललं, पण मला ते ठिकाण माहीत आहे, कारण माझ्या आईने सुद्धा मला त्या सागर तीर्थाच्या जंगलात सोडलं होतं, काशीने सांगितलं. आज ते ठिकाण कोणत्या नावाने ओळखलं जातं? आबासाहेबांनी विचारलं. आज ते ठिकाण वाघ्रेश्वरचं जंगल या नावाने ओळखलं जातं, काशीने उत्तर दिलं. मला ते ठिकाण माहितीये. महाराष्ट्राच्या पश्चिम प्रांतातील ते एक अतिशय प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे, भीमाने सांगितलं. त्यानंतर काशीने दोघांनाही डोळे बंद करण्यास सांगितले आणि पापणी लवते न लवते तोच त्याने त्यांना त्याच वेताळाच्या मूर्तीपाशी आणून सोडलं जिथून भीमा आणि आबासाहेब जंगलात प्रवेशले होते. भीमा आणि आबासाहेबांनी डोळे उघडले तेव्हा समोर तीच वेताळाची मूर्ती होती जिच्या पुढून जंगलात जाणारा रस्ता होता. त्यांनी आपल्या मागून आवाज ऐकला तर तोच गुराखी तिथे मेंढ्या चारत होता आणि त्यांना सांगत होता, माझं ऐका, इथून परत जा. इथून आजपर्यंत कोणीही जिवंत परत गेलेलं नाही. त्यांना विश्वासच बसत नव्हता की एवढ्या सगळ्या घटना घडून गेल्या होत्या. पण वेळ मात्र अजूनही जशीच्या तशीच होती. म्हणजेच हे खरं होतं. निळावंतीच्या माध्यमातून काळावर नियंत्रण मिळवता येत होतं, पण निळावंती कुठे आहे हे मात्र कोणालाच माहीत नव्हतं. तिला केवळ नशिबाच्या जोरावरच शोधता येत होतं. निळावंती त्यालाच प्राप्त होते ज्याला तिचा वापर करण्याची इच्छा नसते. आता आबासाहेब आणि भीमाला वाघ्रेश्वरला जाऊन खजिना शोधायचा होता. तसे ते वाघ्रेश्वरला पोचले देखील, पण तिथे गेल्यावर त्यांना कळालं की अनेक वर्षांपूर्वी एका राजाला इथला खजिना सापडला होता आणि त्याच खजिन्यातून इथे वाघ्रेश्वर मंदिर बांधण्यात आलं होतं. आता काय करायचं त्यांच्या मनात विचार आला, कारण सर्व काही संपलं होतं. खजिन्याचा शोध सुद्धा आणि निळावंतीचा शोध सुद्धा. खजिना वापरला गेला होता आणि निळावंती सुद्धा काशीकडे सुरक्षित होती. ही होती त्या शेवटच्या माणसाची कहाणी ज्याने निळावंतीचा शोध घेतला होता. पण निळावंती आजही एक रहस्यच बनून राहिली आहे. तिचा शोध घेणारे लोक आजही तिला शोधत असतात. तुम्हाला जर निळावंती ऐकायची असेल तर तुम्हाला माहीत आहे की सह्याद्रीच्या जंगलात वेताळाच्या मूर्तीच्या मागून एक मार्ग निघतो. पण खरंच तुम्हाला तिथे जायचंय का? मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.